जी गायकवाड, श्री विश्वनाथ किल्लारी, श्रीमती सुनीता वाचवरे आणि जे अतिशय चांगल्या पद्धतीने संचलन करताय, सूत्रसंचलन करताय असे डॉक्टर अमोल बाबुल सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व माझे बाल सहकारी मित्र, त्यांच्या प्रयत्नांना त्यांना नेहमी मार्गदर्शन करणारे त्यांचे आई वडील असतील आणि ॲबॅकसचा जो सर्व शिक्षक परिवार आहे त्या सर्वांचं तर संगमनेर येथे होत असलेल्या या स्पर्धेनिमित्ताने मी स्वागत करतो, आभार मानतो. एक चांगल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा योग मला मिळाला असं मी म्हणत. ॲबॅकस आता माझा मुलगा ॲबॅकस करत होता, मला वाटतं आपल्या ॲबॅकसमध्येच होता. सर्वच आल्यानंतर मी आता व्यासपीठावर बसल्यानंतर प्रत्येकाकडे बघत होतो. सकाळी 10-10:30 पासून सगळे आले, परंतु अजून प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती उत्साह मोठा आहे. एक वेगळी ऊर्जा या निमित्ताने मिळते. परंतु या सगळ्यांमध्ये सगळ्यांना सांगण्याचं काम ॲबॅकस अकॅडमी, एव्हरेस्ट ॲबॅकस अकॅडमीच्या माध्यमातून होत आहे. 1983 साली संस्था स्थापन झाली. विशेष म्हणजे भारतासह 12 देशामध्ये याचा विस्तार आहे. 1340 शिक्षक या अकॅडमीमध्ये एक पवित्र असं कार्य करताय. 41,000 विद्यार्थी शिकताय. एक निश्चितच वेगळा पराक्रम आणि उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून होत असं म्हणण्यास हरकत नाही. ॲबॅकसचे आता फायदे तोटे माझ्यापेक्षा जास्त आता जे अनुभव घेत आहेत त्यांना जास्त माहिती. पण ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारले जात होते त्यावेळेस ज्या पद्धतीने तत्काळ उत्तर दिले जात होतं त्यावेळेस मी माझ्या बाजूच्या सरांना विचारलं, नेमका आवाज उजवीकडून जास्त येतोय का डावीकडून येतोय? पण आवाज दोन्हीकडून चांगला येत होता. त्यामुळे तुमच्या शिक्षकांचं मी पुन्हा अभिनंदन करेन. ॲबॅकसची जी आवड विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण झाली, यामुळे जी त्यांची बौद्धिक क्षमता वाढते, जो कॉन्फिडन्स पाहिजे आज या वयामध्ये, जो मुलांमध्ये कॉन्फिडन्स पाहिजे, हा कॉन्फिडन्स निश्चितच या ॲबॅकसच्या माध्यमातून आलेला आपण सर्वजण बघतोय. आत्मविश्वास महत्वाचा आहे. गणिताविषयीची जी भीती आहे, ही भीती आता ह्या तुमच्या पिढीला तरी एवढे सारखे काम करताय म्हणून हे ॲबॅकस सारखा याचा अनुभव घेता येतोय. परंतु जुन्या कालावधीमध्ये आता बरेचसे इथं मी आल्यानंतर बरेचसे आजोबा जे आपल्या मुलाला घेऊन जाऊन या क्लासेसला सोडताय, कोणाचे आई आहेत, कोणाचे वडील आहेत, त्यांचंही मी अभिनंदन करेल की अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही हे तरुण पिढी घडवण्यासाठीची काळानुसार पुढे जाण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये आज आपल्या पाल्याचं सुद्धा देशाच्या प्रगतीमध्ये निश्चित आपलं योगदान राहिलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीने मी सांगत असतो, आज तर आपला कारगिल विजय दिवस आहे. आज 527 शहीदांनी हुतात्मा दिला आणि आज आपल्या कारगिल सारख्या युद्धामध्ये आपल्या देशाचा मान त्यांनी उंचवली. खरंच एक राष्ट्रप्रथम ही तर डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची गरज आहे. आणि ज्या पद्धतीने ॲबॅकसचं काम सुरू आहे, ॲबॅकसच्या माध्यमातून निश्चितच विद्यार्थ्यांमध्ये कॉन्फिडन्स लेवल त्यांची वाढत आहे. 11वी-12वीच्या मॅथ असेल, ऑलिम्पियाड असेल, स्कॉलरशिप असेल, मंथनच्या स्पर्धा असेल, जेई नीट आहे, MPSC आता गायकवाड आहे, तिथं UPSCचं सारख्या स्पर्धेमध्ये सुद्धा याचा निश्चितच फायदा होतोय. त्यामुळं मी पुन्हा एकदा या आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचं स्वागत करेन आणि जी एव्हरेस्ट ॲबॅकस अकॅडमी आहे त्यांच्या शिक्षक वृंदाचंही मी स्वागत करतो आणि तुम्हाला तुमच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. असंच तुमची आज 12 देशांमध्ये आहे, पूर्ण जगामध्ये आपलं एव्हरेस्ट नाव सुद्धा खूप चांगलं दिलं आहे. तुम्ही एव्हरेस्ट विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट असं डोळ्यासमोर ठेवून कशा पद्धतीने पुढे जाता येईल. पुन्हा आपल्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो. मला पुढील कार्यक्रमाला जायची घाई असल्यामुळे थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.